नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायती सज्ज असल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मान्सूनला झालेल्या विलंबामुळे शहर व ग्रामीण भागामध्ये पाण्याची समस्या वाढली असून प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. L&T कंपनीमार्फत राबवण्यात येणारी 24/7 पाणी पुरवठा योजना अद्याप पूर्ण झालेली नसून तिचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राकसकोप, नवलतीर्थ आणि हिडकल धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून उपलब्ध पाणीसाठा काही दिवस पुरेल इतकाच असल्याने प्रत्येक घरापर्यंत टँकरने पाणी पोहोचवण्याची तयारी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता बस प्रवाशांनाही आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस तिकीट दरामध्ये 33% तर बेंगळूर महानगर परिवहन महामंडळ BMTCने 44% वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर केलाय. डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे परिवहन महामंडळांवरील आर्थिक भार वाढल्याने नुकसान भरून काढण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. राज्यातील 4ही परिवहन महामंडळांनी प्रस्ताव सरकारकडे पाठवला असून मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाल्याने लवकरच निर्णय अपेक्षित असून मंजुरी मिळाल्यास लाखो प्रवाशांना अधिक भाडे मोजावे लागणार आहे. बेळगाव शहरातील पाणी पुरवठा सुरळीत राखण्यासाठी राकसकोप धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याची पाहणी महापौर प्रीती कामकर व उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकाने जलाशय परिसराला भेट देऊन आढावा घेण्यात आला. यावेळी शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. सध्या राकसकोप धरणातून शहराला 20 MLD, हिडकल धरणातून 60 MLD पाणी उपलब्ध होत असून त्यासोबतच टँकर आणि बोरवेलच्या माध्यमातूनही पाणी पुरवठा केला जातोय. या सर्व स्रोतांचा समन्वय साधून बेळगाव शहराला दररोज सुमारे 100 MLD पाणी पुरवण्याचं नियोजन करण्यात आलंय. शहरातील नागरिकांना दररोज 24 तास ऐवजी 2 तास पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मात्र जलाशयातील पाणीसाठा घटत असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून व काटकसरीने करावा असेही आवाहन महापौर प्रीती कामकर यांनी केले. पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. न्यायप्रविष्ट जमिनीमध्ये बायपासचं काम करू नये असे वारंवार सांगूनही ठेकेदाराने काम सुरू ठेवल्याने सोमवारी वडगाव शिवारातील न्यायप्रविष्ट जागेमध्ये सुरू असलेलं काम संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडलं. यावेळी खोदलेली चर पुन्हा बुजवण्यास ठेकेदाराला भाग पाडण्यात आले. हलगा मच्छे बायपासला गेल्या अनेक वर्षांपासून विरोध असून भरपाई न मिळाल्यानं आणि न्यायालयीन वाद प्रलंबित असताना शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी जमीन देण्यास नकार दिला. 0 पॉइंट निश्चित नसताना आणि वर्क ऑर्डर नसतानाही काम सुरू असल्याचा आरोप करत न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत काम थांबवावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या भूमिकेबाबतही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नाझर कॅम्प वडगाव येथे महिन्यापूर्वी सचिन रामचंद्र पाटील यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अद्याप ठोस तपास व आरोपींचा शोध न लागल्याचा आरोप करत सचिन पाटील व दिव्यांग बांधवांनी मंगळवारी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या घटनेचे CCTV फुटेज उपलब्ध असून त्याच्या आधारे शहापूर पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी अशी मागणी करण्यात आली. हल्लेखोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी गजानन साबण्णावर, परशुराम मन्नूरकर, महांतेश होंगल, गणेश सडेकर, सुरेश शिंदे, अनिल कालकुंद्रीकर, अशोक बांदिवडेकर, योगेश बांदिवडेकर, सोनल पाटील व लता कवडे आदी उपस्थित होते. बेळगावातील सुभाषनगर पहिला क्रॉस येथील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून अनियमित पाणी पुरवठ्याच्या समस्येला सामोरे जात असून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. स्थानिक नगरसेवक तसेच L&Tच्या अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रार करूनही समस्या कायम असून परिसरातील इतर भागांना नियमित पाणी पुरवठा होत असताना केवळ 4 ते 5 घरांना अनियमित पाणी पुरवठा होत असल्याचं नागरिकांनी सांगितले. पाणी मिळावे यासाठी रहिवाशांना रात्री उशिरापर्यंत जागरण करावं लागत असून कालही पहाटे 3 वाजेपर्यंत पाणी येण्याची वाट पाहावी लागली.
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नियमित व सुरळीत पाणी पुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने किमान एक रोप लावून त्याचं संगोपन करावं, तसेच पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी केले. खानापूर शहरातील स्टेशन रोडवरील मारुती मंदिर परिसरात तालुका भाजप, नगरपंचायत आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे आईच्या नावाने एक रोप उपक्रमांतर्गत वन महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खासदार हेगडे कागेरी यांच्या हस्ते चाफ्याचे रोप लावून उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष बसवराज सानिकोप, उपवनक्षेत्रपाल MB मुरगोड, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नाटक राज्यातील गॅरंटी योजनांच्या माध्यमातून काँग्रेस सरकार भ्रष्टाचार करत असून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार संजय पाटील यांनी केला. या योजना जनकल्याणासाठी नसून भ्रष्टाचाराचे साधन बनल्याची टीका त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली. गृहलक्ष्मी योजनेसह इतर योजनांचे लाभ अनेक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नसून KYCच्या अटीमुळे महिलांना नाहक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सरकारी कार्यालयातील वीज बिल थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित होत असतानाही गॅरंटी योजनांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असल्याची टीका करत नागरिकांनी योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. कामधेनू अय्यप्पा सेवा संघाच्या वतीने मध्य प्रदेशात 14 गोरक्षकांना सुनावण्यात आलेल्या जन्मठेप शिक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांना लवकरात लवकर जामीन मंजूर करण्यात यावा या मागणीचे निवेदन बेळगाव जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे संबंधित गोरक्षकांना न्याय मिळावा तसेच त्यांच्या जामीन प्रक्रियेला गती देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी उपस्थितांनी गोरक्षकांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या बाजूने सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. याप्रसंगी गोरक्षक निलेश, प्रकाश लाडवा, महेश, आनंद नवले, किरण कोरडे, नागराज कमलापूर, रितेश तसेच गोरक्षक टीमचे इतर सदस्य उपस्थित होते. कामधेनू अय्यप्पा सेवा संघाच्या या निवेदनामुळे संबंधित प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेळगावातील KLE संस्थेचे मानद कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना मंगळवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात देशातील प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला असून यावेळी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रामध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारकडून त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. या सन्मानामुळे KLE संस्थेच्या कार्याचा गौरव वाढला असून बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. हल्याड तालुक्यातील काळगिनकोप गावातील एका घरात बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेल्या देशी बॉम्बचा सोमवारी पहाटे सुमारे 5:10 भीषण स्फोट होऊन अनेक घरांचे नुकसान झाले. स्फोटामुळे संबंधित घराचे कौले उडाली, स्वयंपाकघराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या तसेच परिसरातील काही घरांच्या कौलांचे व दरवाजांचे नुकसान होऊन सुमारे 1,15,000 रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली. पोलिसांच्या माहितीनुसार वसंत उर्फ वासू रायप्पा कोरवर वय 52 व त्यांचा मुलगा मुनेश्वर वसंत कोरवर यांनी घरात बेकायदेशीररित्या स्फोटके व देशी बॉम्ब साठवून ठेवले होते. शेतकरी मारुती अप्पय्या बिडदोळकर यांच्या फिर्यादीवरून हळयाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सुदैवाने जीवितहानी टळली.
फरार आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा तपास कृष्णगौड अरकेरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यंदा मान्सून अपेक्षेप्रमाणे न झाल्याने बेळगाव जिल्ह्यात अनेक भागामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असताना ओल्ड पीबी रोडवर हजारो लिटर पिण्याचं पाणी वाया गेल्याची घटना समोर आली आहे. L&T कंपनीकडून पाईपलाईनमधील हवा काढण्याचं काम सुरू असताना मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून गेल्यानं पाण्याची नासाडी झाल्याचं स्पष्ट झालंय. जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रशासन आणि संबंधित कंपनीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर काटकसरीने वापराचं आवाहन सुरू असताना पाण्याचा अपव्यय झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गुजरातमधील मुंद्रा विमानतळावरील नवीन प्रवासी टर्मिनल कार्यान्वित झाले असून गोवा मुंद्रा या उद्घाटन उड्डाणाच्या यशस्वी लँडिंगने त्याची औपचारिक सुरुवात झाली आहे. स्टार एअरने मुंद्रा येथील मुंबई, दिल्ली, गोवा, सुरत, बेळगाव, बेंगळूर, कोल्हापूर आणि नांदेड या शहरांसाठी नवीन विमानसेवा सुरू केल्या आहेत. या सेवांमुळे मुंद्रा विमानतळाचा विविध महत्त्वाच्या शहरांशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित होणार असून प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. या उपक्रमामुळे व्यावसायिक, औद्योगिक व पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल तसेच मुंद्रा परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या नूतनीकरण कामांची बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी मंगळवारी प्रत्यक्षस्थळी भेट देऊन पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कामांची प्रगती तसेच राबवण्यात येत असलेल्या विविध विकास कामांबद्दल सविस्तर माहिती दिली. नागरिकांना अधिक चांगल्या व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही कामे हाती घेण्यात आली असून ती दर्जेदार पद्धतीने व निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाहणी दौऱ्यावेळी आमदार आसिफ सेठ उपस्थित होते. त्यांनीही कामांच्या गुणवत्तेबाबत आणि प्रगतीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक मार्गदर्शन केले. हिंदू खाटीक समाजातर्फे बकरी मंडई बेळगाव येथे मंगळवार दिनांक 23 जून रोजी त्रैवार्षिक श्री बिरदेव यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी अभिषेकानंतर श्री समादेवी मंदिरापासून खडे बाजार, काकतिवेस, गणाचारी गल्लीमार्गे बकरी मंडईपर्यंत आंबील कलश मिरवणूक धनगरी ढोल ताशांच्या गजरात व भंडाऱ्याची उधळण करत काढण्यात आली. दुपारी हिंदू खाटीक समाजाच्या नूतन फलकाचे अनावरण महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. प्रसंगी हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला. कार्यक्रमास बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, युवा नेते अमान सेठ यांच्यासह समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष उदय घोडके, उपाध्यक्ष अनिकेत भोसले, सचिन काळगेकर, राजेंद्र कांबळे, चंद्रकांत बेळगावकर, सुधीर घोडके, धनंजय घोडके, आकाश शारबिद्रे, सागर भोगळे, दीपक शेटके, मोहन घोडके आदींनी विशेष परिश्रम घेतले. SKE सोसायटी संचलित VM शानभाग मराठी शाळा आणि MR भंडारी कन्नड शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ध्यान योग साधना कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक प्रियदर्शनी खटाव आणि ज्योत्स्ना साठे यांनी विद्यार्थ्यांना व्याख्यान व प्रायोगिक ध्यान सरावाचे मार्गदर्शन केले. ध्यान साधनेमुळे आरोग्य सुधारते, मेंदूला चालना मिळते तसेच बुद्ध्यांक वाढीस मदत होते असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास व्हाईस चेअरमन बिंबा नाडकर्णी यांचे सहकार्य लाभले असून प्रास्ताविक रेखा जी कट्टी, परिचय स्नेहल चौगुले आणि आभार प्रदर्शन GMME यांनी केले. यावेळी विविध पदाधिकारी, शिक्षक व पालक उपस्थित होते. टिळकवाडी पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत गांजा विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक करून 45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 22 जून रोजी नानावाडी येथील रायकर फर्निचरजवळ सार्वजनिक ठिकाणी आरोपी मंगेश दयानंद तारलेकर वय 29, विजय चंद्रपाल चव्हाण वय 26 आणि संदीप मारुती घाटके वय 20 हे आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पुजेरी यांच्या पथकाने छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान 20,000 रुपये किमतीचा 448 ग्रॅम गांजा, 20,000 रुपयांची दुचाकी आणि 5,000 रुपयांचा मोबाईल असा एकूण 45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन.
माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. बेळगावातील MV हेरवाडकर इंग्रजी माध्यम शाळेच्या रामकुमार जांगरा किंडरगार्टन स्कूलमध्ये सोमवार दिनांक 22 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वाती सरोदे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगितले, तर मानसी अरवंदेकर यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके सादर केली. तसेच लाफ्टर योगाचेही सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कुलकर्णी, KG विभाग प्रभारी दीपा कामत तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विजापूर जिल्ह्यातील कोल्हार शहरातील संगमेश्वर चौकाजवळ राहणारे संगमेश शिवप्पा पुजारी यांच्या घरामध्ये घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे 9,67,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. घरातील सर्वजण बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप उघडून घरामध्ये प्रवेश केला व ट्रंकचे कुलूप तोडून 60 ग्रॅम सोने, 90 ग्रॅम चांदी आणि 50,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी कोल्हार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून संगमेश पुजारी यांनी आरोपींना अटक करून चोरीस गेलेले दागिने व रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. निडगुंदी विभागाचे CPI शरणप्प गौडा गौडर यांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध लागल्याचे सांगितले असून पुढील तपास सुरू आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दुरुपयोग आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त विजयपूर जिल्ह्याभरात आठवडाभर विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून युवकांनी अंमली पदार्थांच्या आकर्षणाला बळी न पडता शिक्षण, क्रीडा आणि सर्जनशील उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विजयपूरचे जिल्हाधिकारी डॉ. आनंद के यांनी केले. डॉ. BR आंबेडकर क्रीडांगणावर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन, आरोग्य तपासणी तसेच टेलिमनस हेल्पलाईन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात जनजागृती अभियान राबवण्यात येत असून 26 जून रोजी जप्त अंमली पदार्थांचा नाश करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यानिमित्त श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. कार्यक्रमास अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामनगौडा हत्ती, CPI आरिफ मुशापुरी, डॉ. LH बिद्री, विविध विभागांचे अधिकारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील ऑटोनगर आणि रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने विशेष निधी मंजूर करावा अशी मागणी भाजप युवा नेते किरण जाधव यांनी केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांच्याकडे केली. मंगळवारी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन सादर केले असून औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाची गरज अधोरेखित केली. ऑटोनगर व रामतीर्थनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर उद्योग कार्यरत असून हजारो युवकांना रोजगार मिळत असला तरी मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याने उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. रस्त्यांचे आधुनिकीकरण, जलनिस्तारण, वीज पुरवठा, पिण्याचे पाणी, रस्त्यावरील दिवे आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी विशेष निधी व योजना राबवण्याची मागणीही त्यांनी केली. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.